नमस्कार मंडळी, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, हेल्दी आणि वेगळी अशी पोहे आणि ज्वारीच्या पिठाच्या चकल्या। न गेहूं ना तांदूळ, पण चव मात्र जबरदस्त। मग चला तर मग सुरुवात करूया। चकल्या बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: 1 कप ज्वारीचे पीठ, त्याच मापाने घेतलेले मी 1 कप पोहे, 1 चमचा लाल तिखट, जिरं, अर्धा चमचा हळद, हिंग आणि 1 चमचा तीळ। सर्वात आधी येथे मी पोहे भाजून घेते। पोहे आपल्याला येथे हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहे, त्याचा रंग फारसा बदलू द्यायचा नाही। पोहे भाजल्याने आपले जे चकले आहेत त्यांना एक छानसा कुरकुरीतपणा येतो। आता इथे पोहे जे आहेत ते आपले छानपैकी भाजून झालेले आहेत। आता ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। पोहे असे बारीकसे छानसे वाटून झाले की ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। आता इथे एका प्लेटमध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेले पोहे ते मी येथे घेतलेत आणि त्यात मी 1 कप ज्वारीचं पीठ घातलंय। पीठ मी इथे अगोदरच चाळून घेतलेलं होतं। त्यात आता आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचे। तुम्ही तुमच्या तिखटनुसार ते कमी जास्त करू शकता। आता त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची। त्यानंतर आपल्याला हिंग, जिरं, 1 छोटा चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्रितपणे करून घ्यायचे आहे। आता इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचा तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की ते आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। गरम तेलमुळे जे चकल्या आहेत त्या आपल्या कुरकुरीत होतात। 2 चमचा तेल हे 1 कप पिठाला पुरेसे आहे। तेल थोडं गरम असणं गरजेचं आहे। आता इथे आपल्याला पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ पाणी पटकन शोषतं, त्यामुळे ते लगेच सैल होतं। सुरुवातीला आपल्याला थोडंसंच पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्या इथे छानसं मळून झालं की थोड्या वेळ आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। आता हे पीठ मी साच्यामध्ये भरून घेते। ज्वारीचं पीठ हे कधी कधी साच्यातून नीट नाही जात, त्यामुळे साचा वापरताना पीठ मऊच ठेवा। आता इथे मी चकल्या पाडून घेते। चकलीला साचा न वापरताच हाताने थोडंसं पीठ घेऊन थापून पण चकल्या करता येतात। थोडं वेगळं पण चव तीच। आता इथे आपल्या चकल्या तयार झाल्यात। आता आपण या तळून घेऊया। चकल्या आपल्याला इथे मध्यम आचेवर तळायचे आहेत। तर ही तयार झाली आहे आपली खुसखुशीत, हेल्दी आणि टेस्टी पोहे ज्वारीची चकली। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।